मत्तैकृत शुभवर्तमान अध्याय 11 वचन 28. मी वाचतो, सर्वांनी ऐकायचं आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे देवाचं वचन आहे. ज्यावेळेस 2000 वर्षापूर्वी देवाचा पुत्र अर्थात प्रभू येशू ख्रिस्त मानवरूप धारण करून स्वर्ग सोडून या जगात आला होता. स्वर्गातला सगळा आदर, सन्मान, गौरव सोडून तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव असता परमेश्वरापासून निघालेला परमेश्वर, प्रकाशापासून निघालेला प्रकाश म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेस 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये आला होता, त्यावेळेस त्यांनी मुक्यांना वाचा दिली, बहिऱ्यांना ऐकतं केलं, अंधळ्यांना दृष्टी दिली. त्याने खूप अद्भुत चिन्ह आणि चमत्कार केले. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ज्या लोकांना शिकवत होता, त्या लोकांची जीवनं प्रभू येशू ख्रिस्ताने अगदी जवळून बघितली. आणि त्या सगळ्या लोकांना प्रभू येशूने आपल्याकडे बोलवलं. जे खूप कठोर कष्ट करत होते, जे भाराने ओझ्याने दबलेलं जीवन जगत होते, असं त्याने पाहिलं. आणि त्या सगळ्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याकडे बोलवलं. तो म्हणाला, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हालेलुया, हालेलुया. आणि जेवढे लोक या वचनावर विश्वास ठेवून प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले, प्रभू येशूवर ज्या लोकांनी आत्तापर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याला प्रभू आणि तारणारा म्हणून आपल्या जीवनात स्वीकारलं, त्या सगळ्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये विसावा दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. पण कोणता विसावा? या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याच्या विसाव्याबद्दल आपल्याला सांगत आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या वेळेस एखाद्याच्या आत्म्यामध्ये विसावा असतो, त्याच्या शरीराला आपोआप विसावा मिळतो. परंतु ज्याच्या आत्म्यामध्येच विसावा नाही आहे, म्हणजे सुख, समाधान, शांती नाही आहे, तर त्याच्या शरीराला आपण कितीही सुखसुविधा दिल्या तरीसुद्धा पाहिजे असा विसावा मिळू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणूनच या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याच्या विसाव्याबद्दल सांगत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगात नव्हता. त्यावेळेससुद्धा लोकांचं जीवन असंच होतं. ते सुद्धा काबाड कष्ट करायचे, ते सुद्धा ओझ्यानं दबलेलं, भाराने दबलेलं जीवन जगत होते. त्यांच्या जीवनातसुद्धा विसावा नव्हता. परंतु आज देखील या जगामध्ये जेवढे लोक जगत आहेत, ते सुद्धा अथक परिश्रम करत आहेत, कठोर कष्ट करत आहेत, ओझ्याने दबलेलं जीवन जगत आहेत. आणि या मानवरूप धारण करून आलेल्या येशू ख्रिस्ताला जे ओळखत नाहीत, ते त्याच्याकडे ओळखूनसुद्धा त्याच्याकडे येत नाहीत, अशा लोकांनासुद्धा विसावा मिळत नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो. फक्त 2 शब्दामध्ये प्रभू येशूने अखिल मानवजातीचं जे जीवन आहे, त्या जीवनाचं वर्णन केलेलं आहे. फक्त 2 शब्द.
एक आहे अहो कष्टी आणि दुसरं आहे अहो भाराक्रांत जन हो. आज जगातले सगळे लोक कष्ट करत आहेत, कठोर परिश्रम घेत आहेत, काबाड कष्ट करत आहेत. आज जगातले लोक ओझ्याने दबलेलं जीवन जगत आहेत, पण देवाला हे पाहवत नाही. देवाची अजिबात इच्छा अशी नाही की मी जो निर्माण केलेला मनुष्य आहे त्याने काबाड कष्ट करावं, त्याने ओझ्याने दबलेलं जीवन जगावं. देवाची अजिबात इच्छा नाही. देवाने यासाठी मनुष्याला निर्माण केलेलंच नाही. जर आपण बायबल वाचलं तर सुरुवातीलाच देवाने आपल्याला पाहायला मिळेल की देवाने या संपूर्ण सृष्टीची रचना केली. हे सुंदर असं आकाश, सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, झाडे झुडपे, पशुपक्षी, पशुप्राणी, डोंगर टेकड्या, नदी नाले, समुद्र, सगळं काही देवाने आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे. आणि या संपूर्ण सृष्टीला निर्माण केल्यानंतर देवाने माणसाला निर्माण केलं. हालेलुया, हालेलुया. पहिला मनुष्य आदम आणि दुसरा मनुष्य हवा अर्थात स्त्री हवा, या दोघांची निर्मिती केली. या दोघांना सुद्धा देवाने एका सुंदर अशा बागेमध्ये ठेवलं होतं. याचाच अर्थ असा की देवाने माणसाला आपला प्रतिरूप असं बनवलं, परंतु त्याच्या गरजा देवाने अगोदरच निर्माण केल्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परंतु आदम आणि हवा या दोन जे मनुष्य होते, या दोघांनी देवाची एक आज्ञा मोडली आणि त्यामुळे आज ते सगळं त्यांच्याकडे जे होतं ते सगळं काही गमावून बसलेले आहेत. आज या जगामध्ये पापाचा शिरकाव झालेला आहे आणि जसं जसं माणसाची उत्पत्ती वाढत गेली तसा तसा पापामुळे माणूस परमेश्वरापासून दूर गेलेला आहे. हालेलुया. म्हणूनच आज या जगात प्रत्येक माणूस काबाड कष्ट करत आहे आणि ओझ्यानं दबलेलं, भाराने दबलेलं असं जीवन जगत आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, फक्त 2 शब्द प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. फक्त 2 शब्द आहेत. पहिला शब्द आहे कष्टी. आज जगातले सगळे लोक काबाड कष्ट करत आहेत, रात्रंदिवस मेहनत घेत आहेत, रात्रंदिवस कष्ट करत आहेत. कशासाठी? तर आपल्या जीवनामध्ये विसावा असावा म्हणून. आपल्या जीवनाला विसावा मिळावा, विश्रांती मिळावी, आराम मिळावा म्हणून आज जगातले लोक काबाड कष्ट करत आहेत. पैसा मिळवण्यासाठी, धन दौलत मिळवण्यासाठी आज ते धडपडत आहेत. त्यांची अशी मेंटॅलिटी आहे की भविष्य काळात आपल्या जवळ काहीतरी असावं, आपण चांगलं जीवन जगावं, यासाठी आज ते खूप मेहनत घेत आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्याला खरा विसावा देऊ शकतो, तोच आपल्या जीवनात नाही, तोच आज या जगातल्या लोकांच्या जीवनात नसल्यामुळे आज ते दुःखाचं, कष्टाचं जीवन जगत आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज ज्या शांतीच्या मागे मनुष्य पळत आहे, ती शांती त्याच्यापासून अजून दूर जात आहे. ज्या सुखा समाधानाच्या मागे आज मनुष्य धावत आहे, ते सुख समाधान त्याच्यापासून दूर पळत आहे. आज प्रत्येक माणूस या जगात काबाड कष्ट करत आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दुसरा शब्द आहे की भाराक्रांत जन हो. आज जगातले सगळे लोक भाराने दबलेलं जीवन जगत आहेत. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी हे वचन
लोकांना शिकवत होता ते लोक होते यहुदी लोक, देवाचे निवडलेले लोक. ते कोणत्या ओझ्याने दबलेले होते? ते कोणत्या भाराने दबलेले होते? होय, त्यांच्याजवळ देवाच्या आज्ञा होत्या, मोशेचं नियमशास्त्र होतं आणि यामधील आज्ञा त्यांना पाळाव्या लागायच्या. जर याच्यातली एक जरी आज्ञा मोडली गेली तर संपूर्ण नियमशास्त्राचं उल्लंघन होत होतं. हालेलुया. आणि त्याच्यामध्येच जे मोशे मेल्यानंतर जे शास्त्री, ऋषी, धर्मपंडित आले, त्यांनी मानवनिर्मित आज्ञा, मानवनिर्मित नियम याच्यामध्ये मिक्स केले, भेसळ केली आणि संपूर्ण नियमशास्त्र त्या यहुदी लोकांच्यावर लादलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज जगातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस ओझ्याने दबलेलं जीवन जगत आहे. एक छोटासा मुलगा घ्या, ज्यावेळेस तो लहान असतो त्यावेळेसच त्याच्या खांद्यावरती ओझं दिलं जातं. तो शाळेत जातो, तो दप्तर घेऊन शाळेत जातो. त्या दप्तरामध्ये त्याच्या वह्या असतात, पुस्तकं असतात. हे ओझं घेऊन तो दररोज शाळेत जातो, शाळेतून घरी येतो. ही जी परंपरा आहे, ही जी स्थिती आहे, ती लहानपणापासूनच हे ओझं आपल्या अंगावरती, आपल्या खांद्यावरती दिलं जातं आणि जसा जसा मनुष्य वाढत जातो, मोठा होत जातो, तसं तसं ते ओझं वाढत जातं. हालेलुया, हालेलुया. आजार एक ओझं आहे. आजार ज्या वेळेस आपल्या कुटुंबामध्ये येतात, आपल्या घरी कोण आजारी पडतं, त्यावेळेस आपण उपचार करतो आणि त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते, काबाड कष्ट करावं लागतं, परिश्रम करावे लागतात. चिंता एक ओझं आहे. चिंता आपण कशाची करतो? जे भविष्य काळातल्या घटना आहेत त्या अजूनपर्यंत झालेल्या पण नाही आहेत, परंतु त्या घटनांचा विचार करून आज आपण वर्तमान काळातला जो वेळ आहे, मौल्यवान असा देवाने आपल्याला दिलेला वेळ आपण वाया घालवतो. चिंता करू नका असं प्रभू येशूने सांगितलं, पण आपण काय करतो? चिंता करतो, म्हणजे पाप करतो. चिंता हे एक पापमय आहे. चिंता एक दुसऱ्या आजाराचं एक कारण आहे. चिंता केल्यामुळे आपण अस्वस्थ होतो, बैचेन होतो, आपण निराश होतो आणि या चिंता करून 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 लोक आज आत्महत्या करत आहेत आणि आज लोक असंच आतमध्ये गुदमरून घुसमटून जीवन जगन, दडपणाचं जीवन जगून ते आज असेच मरून जात आहेत. कर्ज हे एक ओझं आहे. आज लोक कर्ज घेतात आणि ते कर्ज फिटत नाही म्हणून दुसरं कर्ज घेतात, तिसरं कर्ज घेतात, चौथं कर्ज घेतात. ही परंपरा चालू आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव चांगला आहे, चांगला आहे आणि अनंत असा चांगला आहे. तो आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करतो. त्याची इच्छा आहे की आपण या जीवनामध्ये, या जगामध्ये चांगल्या प्रकारचं जीवन जगावं. पण कोणाकोणाला असाध्य आजार असतात, जसं की एड्स, HIV, कॅन्सर, डायबेटीस. ते लोक असं म्हणतात की देवाची इच्छा हीच आहे की आम्ही असं जीवन जगावं, परंतु आणि ते नंतर देवाला दोष देतात. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव चांगला आहे. तो आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आत्म्यामध्ये विश्राम देण्यासाठी उत्सुक आहे. ज्यावेळेस आपल्या आत्म्याला विश्राम मिळणार, अगदी तसाच जर आपल्या आत्म्याला विश्राम मिळाला, विसावा मिळाला, तर आपल्या शरीराला सुद्धा विसावा मिळणार. हालेलुया, हालेलुया. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.
आता आपल्याला समजलेलं आहे की आपण कष्टी आहोत, आपण भाराने दबलेलं जीवन जगत आहोत. तर आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलं पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, बायबल वाचलं पाहिजे, आपलं संपूर्ण जीवन त्याच्या चरणाशी समर्पित केलं पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. कारण तो आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करतो. त्याने स्वतःविषयी तो म्हणाला आहे की तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. कारण 2000 वर्षापूर्वी तो या जगात आला. त्याने निष्पाप आणि निष्कलंक असं जीवन तो जगला आणि आपल्या सगळ्या माणसांची पाप जी होती ती स्वदेही घेतली. सगळ्या पापांची शिक्षा स्वतःच्या देहावरती घेऊन त्याने क्रूसावरती बलिदान केलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो स्वतःची गॅरंटी घेत आहे. आपण जर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, आपण जर आपलं ओझं, आपल्या चिंता, आपले आजार, दुःख, संकट, समस्या त्याला जर आपण समर्पित केला, म्हणजे त्याला जर दिल्या, तर तो नक्कीच या वचनानुसार आपल्याला सगळ्या बंधनातून, समस्येतून, दुःखातून बाहेर काढू शकतो आणि आपल्याला या जगामध्ये जीवन जगत असताना विसावा देऊ शकतो. आणि मेल्यानंतर सुद्धा तो अनंत काळ, सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला सार्वकालिक अनंत काळचा विसावा देऊ शकतो. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या प्रेमळ प्रभू येशूवर जो आपल्यासाठी स्वर्ग सोडून या जगात आला, त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणून आजच त्याच्यावरती विश्वास ठेवा, त्याला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारा, मग तो तुम्हाला नक्कीच विसावा देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तो प्रेमळ प्रभू आपल्याला जीवनात जे आपण कष्टी जीवन जगत आहोत, भाराने दबलेलं जीवन जगत आहोत, त्या जीवनामध्ये जगात हे जीवन जगत असताना तो आपल्याला नक्कीच विसावा देऊ इच्छितो. म्हणून आपण त्याच्याजवळ प्रार्थना करूया. मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करणार आहे, म्हणून विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. जर शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा आणि पूर्ण विश्वास बाळगा की या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला स्पर्श करेल आणि सगळे आजार, दुःख, समस्या तुमच्या जीवनातून, तुमच्या शरीरातून काढून टाकेल. विश्वासाने ठेवा, पूर्ण विश्वास बाळगा. तुमच्या शरीरातील सर्व आजार या क्षणाला प्रभू येशूच्या नावाने नष्ट होते. तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधकाराचं काम या क्षणाला प्रभू येशूच्या नावाने नष्ट होते. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या या क्षणाला प्रभू येशूच्या नावाने नष्ट होते. तुमच्या जीवनातील प्रत्येक सैतानी बंधन प्रभू येशूच्या पवित्र रक्ताने तुटून जाऊ दे. ज्यांना अशुद्ध शक्तीचा त्रास आहे, मी या क्षणाला हे सर्व अशुद्ध आत्म्यांनो मी तुम्हाला आज्ञा देतो, या क्षणाला प्रभू येशूच्या नावाने निघून जा. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या जीवनावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. आमीन.